आपल्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत, सुरकुत्या नसाव्यात, आपली स्किन छान ग्लोईंग दिसावी, सुंदर दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। त्यासाठी आपण घरगुती उपाय करत असतो। पण घरगुती उपायांचा इफेक्ट मिळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि एवढा वेळ आपण थांबू शकत नाही, कारण माणसाचा स्वभाव हा खूप उतावळा असतो। आपल्याला लगेच कोणतीही गोष्ट हवी असते। त्याचप्रमाणे आपल्या स्किनच्या बाबतीत आपल्याला वाटतं की लगेच आपली स्किन ग्लोईंग व्हावी किंवा सुंदर व्हावी। काय करतो आपण, मार्केटमध्ये जाऊन खूप वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट्स घेऊन येतो आणि आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो। अशा प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्समुळे तुमचा चेहरा नक्कीच सुंदर दिसेल, तुमच्या चेहऱ्यावरचे डाग पण जातील, तुमची स्किन ग्लोईंग पण होईल। या ब्युटी प्रोडक्ट्समुळे तात्पुरती तुमची स्किन छान होईल, पण काही कालावधीनंतर या ब्युटी प्रोडक्ट्सचे दुष्परिणाम तुमच्या स्किनवरती नक्की दिसून येतात। बघा, देवाने आपली स्किन किती परफेक्ट बनवलेली असते। वेळोवेळी आपल्या स्किनवरचा जो जुना लेअर असतो तो निघून जात असतो आणि एक सुंदर नवीन लेअर आपल्या स्किनवरती येत असतो। आपल्या स्किनवरती जो घाम येतो त्या घामामुळे आपली स्किन छान हायड्रेटेड राहते आणि कोरडी अजिबात पडत नाही। आणि आपल्या स्किनवरती जे ऑइल ग्लँड्स असतात त्यामुळे आपली स्किन ही मॉइश्चराइज राहते। एवढी परफेक्ट स्किन देवाने आपल्याला दिलेली असते। मग आपण काय करतो, आपण आपल्या स्किनची काळजी अजिबात घेत केअर करताना काही चुका करतो आणि त्याचा परिणाम काय होतो, आपल्या स्किनवरती काळे डाग यायला लागतात, पिगमेंटेशन यायला लागतं, त्याचबरोबर पिंपल्स यायला लागतात। अशा प्रकारचे बरेच स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात। आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या स्किनवरचे डार्क स्पॉट असतील, सुरकुत्या असतील, पिगमेंटेशन असेल निघून जाण्यासाठी मदत होईल। कारण या सगळ्या चुका माझ्या करून झालेल्या आहेत आणि या चुकांमधूनच मी शिकलेले आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तुम्ही बघतच असाल अशा प्रकारची माझी स्किन होती, पण मी माझ्या डेली लाईफमध्ये काही चुका करणं अवॉइड केलं आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन असेल, टॅनिंग असेल खूप प्रमाणात कमी होण्यासाठी मला स्वतःला मदत झाली। आणि म्हणूनच त्या कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू। टिप नंबर 1, सनस्क्रीन न वापरणं। आता आपण सनस्क्रीन कशासाठी वापरतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्याच्या UV रेज पासून म्हणजेच अतिनील किरणांपासून आपल्या स्किनचं संरक्षण होण्यासाठी आपण सनस्क्रीन यूज करत असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, जर आपली स्किन निस्तेज झालेली असेल, कोरडी झालेली असेल, डल झालेली असेल, ती रिपेअर करण्याचं काम सुद्धा सनस्क्रीन करतं आणि म्हणूनच आपल्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन अप्लाय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई मी सनस्क्रीन वापरून सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होत नाही किंवा माझ्या चेहऱ्यावरचं टॅनिंग हे वाढतच चाललं आहे। तर याचं कारण असं की तुम्ही सनस्क्रीन वापरताना काही चुका करत आहात। तर सनस्क्रीन वापरताना आपण कोणत्या चुका करतो हे बघूया। काय करतो, घरातून बाहेर पडण्याच्या आधी छान संपूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन अप्लाय करतो आणि बाहेर पडतो आणि म्हणतो चला आता दिवसभर आपल्याला काहीच टेन्शन नाही। पण असं अजिबात नाही। सकाळी फक्त सनस्क्रीन चेहऱ्याला अप्लाय करून काहीही उपयोग नाही। प्रत्येक 2 ते 3 तासांनी तुम्ही सनस्क्रीन चेहऱ्यावरती अप्लाय केलंच पाहिजे। जर तुम्ही दिवसभर घराबाहेर असाल किंवा दिवसभर उन्हामध्ये असाल तर प्रत्येक 2 ते 2.5 तासांनी चेहऱ्याला पुन्हा एकदा सनस्क्रीन तुम्ही अप्लाय केलंच पाहिजे। तरच तुमच्या त्वचेचं UV रेज पासून, सूर्याच्या अतिनील किरणापासून रक्षण होण्यासाठी मदत होणार आहे। तुम्ही सनस्क्रीन रिअप्लाय केलं तर तुमच्या स्किनला टॅनिंगचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही आणि सूर्याच्या UV रेज पासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन नक्कीच होईल। नंबर 2, घरामध्ये असताना सनस्क्रीन न वापरणे। ही चूक अजिबात करू नका। मोस्टली ही चूक लेडीज करतात, तर असं अजिबात करू नका। जर तुम्ही दिवसभर घरामध्ये असाल तरी सुद्धा चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही बघा, आपण घरात जरी असलो तरी सूर्याचा उजेड हा घरामध्ये येत असतो आणि उजेड घरामध्ये आला म्हणजे त्यामध्ये UV रेज ह्या असतातच। त्यामुळे तुम्ही घरामध्ये जरी असाल किंवा बाहेर जरी असाल तरी चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरणं मस्ट। नंबर 3, फक्त उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरणं। ही चूक बरेच लोक करतात। उन्हाळा आला, कडक ऊन पडलं की चेहऱ्यावरती सनस्क्रीन वापरायला सुरुवात करतात आणि उन्हाळा संपला की सनस्क्रीन वापरायचं बंद करतात। तर असा अजिबात कुठलाही ऋतू असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, तरी सुद्धा चेहऱ्यावरती सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे। नंबर 2, चेहऱ्यावरचा मेकअप न काढणे। ही चूक मी सुद्धा केलेली आहे। तुम्ही चेहऱ्यावरती BB क्रीम लावू द्या, CC क्रीम लावू द्या, तुम्ही साधी कॉम्पॅक्ट पावडर जरी चेहऱ्यावरती लावली किंवा साधी पावडर जरी चेहऱ्यावरती लावली तरी सुद्धा झोपताना छान अशा मेकअप रिमूव्हरने तो मेकअप, ती पावडर छान रिमूव्ह करायची आहे। त्यासाठी तुम्ही कुठलंही मेकअप रिमूव्हर यूज करू शकता। साधं तुम्ही कोकोनट ऑइल किंवा बदाम ऑइल जरी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज केलं तरी सुद्धा खूप छान मेकअप रिमूव्ह होतो। पण मला आवडलेलं मेकअप रिमूव्हर म्हणजे बायोडर्माचं मेकअप रिमूव्हर खूप सुंदर आहे। त्याचबरोबर PACचं सुद्धा मेकअप रिमूव्हिंग बाम येतं, ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि एकदम हायड्रेटिंग आपली स्किन ठेवतं। ड्राय स्किनवाल्यांसाठी हे मेकअप रिमूव्हर बेस्ट मेकअप रिमूव्हर आहे। याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन बघा। थकलेला असू द्या, कितीही कंटाळा आलेला असू द्या तरी सुद्धा चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय अजिबात झोपायचं नाही आणि मेकअप रिमूव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही चेहरा छान अशा माइल्ड क्लिन्झरने क्लीन करायचा आहे आणि मगच तुम्ही झोपायचं आहे।
आहे. जर तुम्ही मेकअप तसा चेहऱ्यावरती ठेवून झोपला तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्सचा प्रॉब्लेम होईल, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे झोपताना चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह केल्याशिवाय अजिबात झोपायचं. टिप नंबर 3, मेकअप ब्रश स्वच्छ न करणं. आपण मेकअप करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरतो, स्पंज वापरतो, ब्रशेस वापरतो, पण हे ब्रश आपण सातत्यानं धुतो का? काय होतं, मेकअप करताना आपण जे ब्रशेस वापरतो, स्पंज वापरतो किंवा ब्युटी ब्लेंडर वापरतो ते सतत आपल्या चेहऱ्यावरती जे ऑइल असेल, वॉटर असेल किंवा डर्ट असेल याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतं आणि सातत्याने यूज करून करून अक्षरशः त्यामध्ये बुरशी येते. आणि हेच ब्रशेस, हे स्पंज जर आपण आपल्या चेहऱ्यावरती जर यूज केले तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला संसर्ग होण्याची सुद्धा शक्यता असते किंवा आपल्या चेहऱ्यावरती खूप साऱ्या पिंपल्सचा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे छान अशा शॅम्पूने किंवा हँडवॉशने छान ब्रशेस किंवा स्पंज स्वच्छ करा आणि त्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर नक्कीच करू शकता, जेणेकरून त्यामध्ये जे काही डर्ट असेल, घाण असेल ती निघून जाण्यासाठी मदत होईल. आणि दर 7 ते 8 दिवसांनी तुम्ही मेकअप ब्रश आणि स्पंज हे छान स्वच्छ करायचेच आहेत. त्यामुळे तुमच्या स्किनचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही आणि मेकअप करून सुद्धा तुम्हाला पिंपल्सचा त्रास अजिबात होणार नाही. टिप नंबर 4, पिलो कवर न बदलणे. ही खूप छोटी गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे, पण तितकीच महत्त्वाची आहे. काय होत असतं, आपल्या केसांमध्ये जी धूळ असते किंवा आपण जे रात्री स्किन केअर रुटीन फॉलो करतो ते स्किन केअर रुटीन फॉलो करताना आपण ज्या क्रीम यूज करतो ते आपण जेव्हा उशीवरती झोपतो तेव्हा त्या उशीला लागत असतात आणि हे सातत्याने रोज होत असतं. आणि अशा प्रकारच्या पिलोवरती जर आपण झोपलो तर काय होतं, ते आपल्या चेहऱ्यावरती चिकटतं आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचा त्रास आपल्याला व्हायला लागतो आणि पिगमेंटेशन आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त वाढतं. त्यामुळे वेळोवेळी उशीचे कवर हे स्वच्छ केलेच पाहिजेत. त्याचबरोबर जेव्हा आपण उशीचे कवर यूज करतो तेव्हा कॉटनच्या ज्या उशांचे कवर असतात किंवा ज्या रफ जे कवर्स असतात तशा प्रकारचे कवर्स अजिबात यूज करायचे नाहीत. काय होतं, अशा प्रकारच्या रफ पिलो कवरवर जेव्हा आपण झोपतो तेव्हा घर्षण होतं आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर रिंकल्स आपल्याला यायला लागतात. त्यामुळे अशा प्रकारचे रफ पिलो कवर अजिबात यूज करायचे नाहीत. तर सिल्कचे पिलो कवर्स येतात तशा प्रकारचे पिलो कवर्स तुम्ही यूज करा. अशा प्रकारचे पिलो कवर खूप जास्त सॉफ्ट असतात आणि अजिबात खरबडीत नसतात. त्यामुळे आपल्या स्किनला किंवा आपल्या केसांना त्याने काहीच नुकसान होत नाही. त्यामुळे रोज झोपताना तुम्ही सिल्कचेच पिलो कवर यूज करा. नंबर 5, त्वचा खूप जास्त घासणं म्हणजेच खूप जास्त स्क्रब करणं. लक्षात घ्या, आपली त्वचा ही एखादी वस्तू नाही आहे की त्याला कितीही घासलं तरी काहीही होणार नाही. तर स्क्रबमुळे आपल्या स्किनचे पोर्स आतपर्यंत स्वच्छ होतात आणि आपल्या स्किनमधून जे बाहेर येणारं ऑइल आहे ते रोखणं शक्य होतं. हे सतत स्क्रब करणं हे अतिशय चुकीचं आहे. सतत स्क्रब केल्यामुळे काय होतं, आपल्या स्किनवरचा जो अल्कलाइनचा लेअर आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आपली स्किन रफ दिसायला लागते, खरबडीत दिसायला. त्यामुळे आठवड्यातून एकदा आणि फार तर आठवड्यातून 2दा तुम्ही स्क्रब करायचा आहे आणि स्क्रब करण्यासाठी माइल्ड स्क्रबचाच वापर तुम्ही करायचा आहे. टिप नंबर 6, योग्य मॉइश्चरायझरचा वापर न करणे. आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या असतील, ड्रायनेस असेल, रफनेस असेल ते कमी करण्याचं काम मॉइश्चरायझर करतं. पण जर आपण चुकीच्या पद्धतीचा मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यासाठी निवडला तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसानच होतील. आपल्या स्किनचा जो टाईप आहे त्या टाईपनुसार आपण मॉइश्चरायझर निवडलं पाहिजे. म्हणजेच काय, जर आपली स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमध्ये मॉइश्चरायझर येतात. जर आपली स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेसमध्ये मॉइश्चरायझर येतात. तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ते ॲड करायचं आहे. टिप नंबर 7, ॲक्ने आणि पिंपल्सला सतत हात लावणे. लोकांना सवय असते की चेहऱ्याला सतत हात लावत असतात, पण लक्षात घ्या, आपण जवळजवळ सगळीच कामं आपल्या दोन्ही हाताने करत असतो आणि या दोन्ही हातांवर खूप सारे जर्म्स असतात. हेच हात आपण चेहऱ्याला सतत लावत असतो तेव्हा हे जंतू आपल्या चेहऱ्यावरती ट्रान्सफर होतात आणि याचा परिणाम असा होतो की आपल्या स्किनवरती खूप जास्त पिंपल्स यायला लागतात आणि आपल्याला समजत नाही की आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स काय येत आहेत. तर ही खूप छोटी चूक आहे, पण ते आपण सतत करत असतो. त्यामुळे चेहऱ्याला अजिबात हात लावायचा नाही. इव्हन तुम्ही फेसवॉश जरी करत असाल तर फेसवॉश करण्याच्या आधी छान असा डेटॉलने, हँडवॉशने छान हात क्लीन करायचा आहे आणि मगच तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश करायचा आहे. त्याच लोकांना सवय असते की पिंपल्स आलं की लगेच फोडायचा, पण असं अजिबात करायचं नाही. जर तुम्ही पिंपल्स फोडले तर त्या ठिकाणी परमनंट काळा डाग त्वचेला पडतो आणि त्यावरती खूप ट्रीटमेंट घेऊन सुद्धा ते फेड आउट होत नाही किंवा खूप वेळ ते फेड होण्यासाठी लागतो. किंवा जर तुम्ही मोठे पिंपल्स असतील, ते पिंपल्स जर हाताने फोडले तर तेथे काय होतं, त्वचेला परमनंट खड्डा पडतो आणि जेव्हा अशा प्रकारे त्वचेला परमनंट खड्डा पडतो ना तेव्हा त्वचेचं पूर्ण म्हणजे आपल्या फेसचं पूर्ण टेक्स्चर बिघडून जातं आणि आपल्या फेसची स्किन पूर्णपणे अनइव्हन दिसते, म्हणजे खूप जास्त खड्डे आपल्या स्किनवरती दिसतात. हा जर प्रॉब्लेम तुम्हाला नको असेल तर चेहऱ्यावरती जर मोठे जेव्हा पिंपल्स येतात किंवा छोटेही असू द्या, अजिबात पिंपल्सला किंवा फोडांना हात लावायचा नाही.
ते जसेच तसे राहू द्या, ते आपोआप निघून जातात. किंवा जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा. ते जे क्रीम सजेस्ट करतील ते तुमच्या पिंपल्सवरती लावा. त्याने तुमचे पिंपल्स कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते. पण पिंपल्सला जर तुम्ही हात लावला तर त्याचे जे डाग त्वचेला पडतात ते कमी होण्यासाठी खूप दिवस लागतात. त्यामुळे अशी चूक अजिबात करू नका. आपली स्किन ग्लोईंग व्हावी, सुंदर व्हावी यासाठी चांगले ब्युटी प्रोडक्ट्स शोधणं गरजेचं असतं. पण खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स सतत लावणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण काय होतं, जर आपण सतत ब्युटी प्रोडक्ट शरीराला लावत राहिलो तर त्यामध्ये केमिकल असतात आणि त्या केमिकलचं रिॲक्शन होऊन काय होतं, आपल्या स्किनला त्याने डॅमेज सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे एक चांगलं ब्युटी प्रोडक्ट तुम्ही शोधा आणि तेच ब्युटी प्रोडक्ट्स तुम्ही सातत्याने यूज करा. सतत वेगवेगळ्या कंपनीचे ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्याला अप्लाय करणं बंद करा. एकच ब्युटी प्रोडक्ट्स तुम्ही कंटिन्यू करा. टिप नंबर 9, पाणी न पिणे. आता ही चूक मी सुद्धा केलेली आहे. बरेच लोक ही चूक करतात. तुम्ही कितीही ब्युटी प्रोडक्ट्स अप्लाय करा, कितीही चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावरती मास्क अप्लाय करा, कुठलीही ट्रीटमेंट घ्या, पण जर तुम्ही पाणी पिला नाही तर याला काहीही अर्थ नाही. कुठलीही ट्रीटमेंट, कुठलेही फेस पॅक किंवा कुठलेही ब्युटी प्रोडक्ट्स तुमच्या अजिबात कामाला येणार नाही. जर तुम्ही पाणीच पिला नाही तर तुमचं शरीरातून हायड्रेटेड राहणार नाही, तुमचं पोट साफ होणार नाही किंवा तुमचे जे पोर्स असतात ते क्लीन राहणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी स्किन हवे असेल, ग्लोईंग स्किन हवे असेल, पिंपल फ्री स्किन हवे असेल तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. आणि ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण ही चूक मी सुद्धा केलेली आहे. मी सतत चेहऱ्यावरती खूप सारे प्रोडक्ट्स अप्लाय करायचे पण मला काहीच इफेक्ट होत नव्हता, कारण मी पाणी खूप कमी प्यायचे. तुम्ही ही चूक अजिबात करू नका. जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवे असेल तर भरपूर पाणी प्या, तरच तुमच्या स्किनवरती जे तुम्ही प्रोडक्ट्स अप्लाय करताय त्याचा चांगला इफेक्ट तुम्हाला नक्कीच दिसून येईल. नंबर 10, माइल्ड क्लिन्झरचा वापर करणे म्हणजे माइल्ड फेस वॉशचा वापर करणे. याच प्रकारचे माइल्ड क्लिन्झर यूज करा, जे क्लिन्झर तुमच्या त्वचेचा pH लेवल बॅलन्स करतील, तुमची स्किन कोरडी पडू देणार नाहीत, तुमच्या स्किनचा ओलावा टिकवून ठेवतील आणि तुमच्या स्किनचं पोषण सुद्धा करतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.